काय घेऊन या. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. अमानवी आणि कलंकित रीतीभातींच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. सोलापूर जवळच्या गावात घडलेली ही घटना. कोण होती ती मुलगी? वरवर 16-17 वर्षांची वाटणारी मुलगी, पण तिच्यावर काही लोक तुटून पडत होते आणि त्यांना कोणी थांबवतही नव्हतं. हे लोक नेमके कोण होते? हे तिच्या घरचे होते का? आणि जर घरचे असतील तर ते तिच्याशी असं का वागत होते? ही नक्की काय विचित्र घटना आहे जी आजही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळते. एका मिसिंग कंप्लेंट वरून सुरू झालेली ही घटना येऊन थांबली एका अत्यंत विचित्र अशा पद्धतीवर. काय होती ही घटना ज्यानं पोलीस खात्याची सुद्धा झोप उडवली? चला पाहूया. अगं परी, काय ग? सगळ्या मम्मी पप्पा सारखं तुम्ही दोघं माझ्यासोबत का नाही राहू शकत? मी कॉल बॅक करतो. अरे बाळा, मी तुला किती वेळा समजावलं, आमचं पटलं नाही म्हणून आम्ही वेगळे झालो. आता ह्यात मी चांगला किंवा तुझी मम्मी वाईट असंही काही नाही आहे बाळा. आमचं पटलं नाही, बस एवढंच. पण तरी आम्ही तुझी जबाबदारी नाकारली का? फक्त 2 वेळचं जेवण, स्कूल, पॉकेट मनी, कधीतरी संडेला आउटिंग, बस संपली जबाबदारी. अरे परी, अगं आई, मला नाही करायचं हे सगळं. सांगून सांगून थकले मी आता. अगं नाही करायचं म्हणजे काय? गावची प्रथा आहे ती निभावच लागणार. अंजे, सांगून ठेवण्यात जास्त शानपणा करू नकोस तू. तुम्ही लोक प्रथेच्या नावावर काय काय करताना चांगलं माहित आहे मला. आणि मला तुझ्यावानी माझं आयुष्य बरबाद नाही करून घ्यायचंय. तू जर माझ्यावर जास्ती जबरदस्ती केली नाही, मी आज जीव देईन ना आत्ताच्या आत्ता. ए पण जा चल. जीव घेते सोय पोरीचा. अरे त्या मोहिनीला बघ कशी धंद्याला लागली, किती पैसा लागली कमवायला. आणि ही पट्टी एक दमडी कमवायचं नको म्हणती. तिच्या पायी माझं डोकं चालणं असं झालंय. किती सांगितलं तरी कळतच नाही हिला. एक गोष्ट ऐकायचं नाही म्हणती. परी, मी तुला थोड्या वेळात फोन करू का बेटा? मी जरा बिझी आहे, प्लीज. मम्मी ऐक ना, अर्जंट आहे, माझ्या पोटात खूप दुखतंय. परी बेटा, ह्या वयात असा त्रास होतो. ओके, डोंट वरी. मी करते तुला नंतर फोन. हां, काय ग तायडे, बोलविलंस मला? बस
काय काम होतं? पक्या मला पोर पाहिजे. बोल. पण कशा पाहिजे? अरे कशा पाहिजे म्हणजे काय? अंजीच्या जागेवर धंदा करायला. हे बघ, जमिनीचा व्यवहार करून 1,00,000-2,00,000 मिळतील, त्यातच मला पोर पाहिजे. त्या रेखीच्या नाकावर टिचून धंदा करायचा आहे मला. आणि हो, पोर मला तिच्यापेक्षा भारी पाहिजे, समजलं? वय, तू काय बी काळजी करू नकोस. त्या मोहिनी परीस नाकेडोळी भारी पोर हुडकून काढतो बघ मी. अरे वा, आज माझं बाळ तर एकदम एंजल सारखंच दिसतंय. हे बघ, डॅडने तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? पण हे गिफ्ट लगेच उघडायचं नाही आणि बाहेर यायचं नाही, ओके? कारण मी आणि तुझ्या मम्माने तुझ्यासाठी काहीतरी प्लॅन केलाय, ओके? मी येईन तुला बोलवायला, तेव्हाच बाहेर ये. तोपर्यंत इथे थांब, ओके? हॅलो स्वप्नाली, कुठे आहेस तू आणि कधी येणार आहेस? अनुप, आज मी जरा बिझी आहे रे, मला कदाचित जमणार नाही. तू प्लीज परीला समजाव ना. तुम्ही दोघे जण एन्जॉय करा ना. स्वप्नाली, हे मी माझ्यासाठी नाही करत आहे, परीसाठी करतोय. आज तिचा बर्थडे आहे ना, आणि तिला तिची आई हवी आहे. त्याचा मी काय करू? अनुप, तू माझ्यावर असं का भडकतोयस? मग काय करू? तुला एवढंही समजत नाही का? तुझ्या ह्या अशाच वागण्यामुळे आपलं जमत नाही. आणि काय ग, तुला तुझं काम परीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. परी, उरक यार, उशीर होतोय. हो बाबा, आले. चला, आज एक्झामचा लास्ट पेपर आहे ना? हो. मजा आहे यार तुझी. बरं, पॅकिंग झाली का तुझी? उद्या मम्मा सोबत गावाला जाणार आहेस ना? हो, झाली. मी खूप एक्सायटेड आहे डॅड. डॅड, मी ना आज माझ्या फ्रेंडच्या घरी नाईट स्टेला जाणार आहे. सो आमच्या दोघांचं ठरलंय. ओके, काळजी घ्या. पण हा, चल. बाय. हॅलो, काय? Hands up. हे काय? पोलीस युनिफॉर्म? पोलीस इन्स्पेक्टर जिया जाधव रिपोर्टिंग सर. वा, बस. बोला. काय बाबाची ड्युटी करायला निघाली आहे का? नाही बाबा, आज आपल्या सोसायटीमध्ये फंक्शन आहे ना फॅन्सी ड्रेसचं, त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलंय आणि त्याच्यामध्ये मी पोलीस बनणार आहे, एकदम माझ्या बाबांसारखी. वा, परफेक्ट. थँक्यू. अरे कमी. सर, एक मिसिंग कंप्लेंट आली. सर, 13-14 वर्षाची मुलगी गायब झाली. सर, किडनॅपिंग केस वाटते. मी FIR घेऊन त्यांना उद्या सकाळी बोलू का चौकशीसाठी? नको, मी लगेच येतो. ओके सर. बेटा, हा बाबा. एक दीदी आहे, तिला माझ्या मदतीची गरज आहे. मला जावं लागेल. ओके बाबा. हा, हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा, प्लीज शांत. मला नीट सांगा, एक्झॅक्टली काय झालंय? सर, आमची मुलगी स्वरा आज सकाळी शाळेत गेली आणि ती घरी परत आलीच नाही. सर, आम्ही तिला सगळीकडे शोधलं पण ती नाही सापडली. सर, प्लीज आम्हाला मदत करा सर. शाळेत गेली, आलीच नाही. तिच्या मैत्रिणींकडे विचारलं का? कदाचित त्यांच्यासोबत असेल. हो सर, आम्ही सगळ्यांना फोन केले, पण ती कोणाकडेच नाही. घरातून निघताना ती कशी वागत होती? म्हणजे रागावलेली किंवा चिडलेली होती का? सर, सकाळी तर स्वरा, चल बेटा पटापट खाऊन घे.
नाही आई मला नको, मला आता उशीर होतोय, मला बॅग भरायची आहे. काय हे स्वरा, रात्रीच बॅग नाही भरून ठेवतायत तुला? अगं एक्झाम आहे तिची. थांब मी खाऊ घालतो. जा तू तुझं काम तुम्ही कर. ना खूप लाडावून ठेवलं तिला. आज एक्झाम आहे ना तिची. जा तू तुझं काम कर, मी खाऊ घालतो. बस बाळा. अरे बाबा. चला बाबा मी जाते. अगं जाते नाही येते म्हणायचं असतं. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. सर ती जी केली ती परत आलीच नाही. कुठल्या अननोन नंबरवरनं खंडणीसाठी काही कॉल वगैरे आला होता? नाही सर, कोणाशी काही दुश्मनी वगैरे? नाही सर, असं काहीच नाहीये. स्वरा शाळेत येत जात कशी? स्कूल व्हॅनने. नाही कोणी? स्वराचा फोटो सगळीकडे सर्क्युलेट करा आणि त्या स्कूल व्हॅनच्या ड्रायव्हरची आणि शाळेत चौकशी करा. ओके सर. साहेब तिला नेहमीप्रमाणे घराजवळच्या स्पॉटवरती सोडलं मी आणि मग मी निघून गेलो. तर त्याच्यानंतर ती कुठे गेली असणार हे मला कसं माहीत असणार? सर मी स्वराच्या शाळेत जाऊन चौकशी केली. स्वराच्या शाळेतले CCTV सुद्धा चेक केले. सर काल शाळेमध्ये शेवटची परीक्षा होती. शेवटचा पेपर देऊन स्वरा नेहमीप्रमाणे स्कूल व्हॅनने तिच्या घरी गेली. स्कूल व्हॅनच्या ड्रायव्हरने स्वराला नेहमीच्या स्पॉटवर सोडलं सुद्धा होतं. ज्या मुली तिच्याबरोबर व्हॅनमध्ये असतात त्यांना विचारलं का? हो सर, व्हॅनमधल्या 2-3 मुलींनी तिला घरी जाताना सुद्धा पाहिलं होतं. हा 2-3 विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्याकडे अजून चौकशी करायची बाकी आहे. मी लवकरात लवकर त्यांना संपर्क करेन. स्वराच्या फॅमिलीची जास्तीत जास्त माहिती काढा. ओके सर. पण काय बी बोल, तुझ्या मोहिनीने तर तुझं नशीबच बदलून टाकलं या. हा मग माझ्या मोहिनीला अख्ख्या वाडीत तोड नाही बघ. लोक कसे जळतात, जळफळाट होतो बघ लोकांचा. बोलतो आयडी. मला आजच्या आज लक्ष्मीसाठी गिराईक आणून दे. अगं तर आयडी थांब की थोडे दिवस. तुला सांगितलं ना, आजच्या आज म्हणजे आजच्या आजच पाहिजे मला. स्वराला शोधण्यासाठी पोलीस खातं दिवस रात्र एक करत होतं. ती कुठे होती, कोणासोबत होती याची काहीही कल्पना नसताना पोलीस आपला तपास करतच होते. दुसरीकडे शांतीजवळ परी कशी पोहोचली हे मोठं गुपितच होतं. परीला विकण्यात आलं होतं, पण कोणी? प्रथेच्या नावाखाली शांती परीकडून वेश्या व्यवसाय करून घेण्याच्या मार्गावर होती. पण का? कशासाठी? फक्त पैशांसाठी? की स्वतःची मुलगी नाही म्हणतेय आणि प्रथा चालू ठेवली पाहिजे म्हणून? आणि त्याच वेळेला स्वराच्या आईविषयी पोलिसांच्या हाती काही अशी माहिती लागली ज्यानं तपासाची दिशाच बदलली. काय रे? हो ती तुमच्या एरियामध्ये एक स्वरा म्हणून मुलगी राहते, तिच्याबद्दल काय माहिती? नाही. साहेब, तुम्ही त्या स्वराबद्दल चौकशी करताय ना? हो. तुम्हाला काय माहिती आहे स्वराबद्दल किंवा तिच्या फॅमिलीबद्दल? तसं खास काही माहिती नाही, पण हां इतकं माहीत आहे की स्वरा त्या तेजसची मुलगी नाहीये. म्हणजे? हे बघा साहेब, हे मी तुम्हाला सांगते, हे कोणाला सांगू नका. मृणालच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी आहे स्वरा. तिचा डिवोर्स झालाय. काय फिरलं ना डोळा सगळ्यांचं? हा मग होऊन जाऊ द्या, दणक्यात बोलूया आता. बोला. 40,000. अरे काय 40,000? जरा एकदा पोरीकडे बघ तरी. अजून नथ उतरली नाही पोरीची. आणि बघ जरा हाय का नाही अप्सरा. बोला बोला. पुढं
भाऊसाहेब 4 एकरातला ऊस गेलाय, लावा की बोली. 1 लाख आणि असं 1 लाख बोलले भाऊ. पुढं होऊन जाऊ द्या बोली चांगली जरा दणक्यात. अहो पोरीकडे बघा तरी. 1,20,000. अंगास 1,20,000. बोला पुढे ह्याच्या हाय कोणी. पोरगी त्यांची होईल बर का, लवकर बोला पटापट. 1,20,000 1, 1,20,000 2, 1,20,000 3. पोरगी झाली बघा तुमची. बघ्या घेऊन जा पुरीला. थांबा. ही अशी नथ उतरवता येणार नाही. सर, मृणालने तिच्या पहिल्या नवऱ्यापासून जयदीपपासून जेव्हा डिवोर्स घेतला त्यानंतर स्वराची कस्टडी मृणालला मिळाली. जयदीपला स्वराची कस्टडी मिळाली नाही म्हणून कदाचित जयदीपने तर हे सगळं केलं नसेल. शक्यता नाकारू शकत नाही. मृणालचा पहिला नवरा जयदीप ह्याला शोधा आणि मृणालला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवा. ती हे सगळं सांगायला विसरली की तिने आपल्यापासून लपवलं समजेल. ओके सर. हे बघा, माझं एवढंच म्हणणं आहे का जेव्हा मी मोहिनीला घरी आणली होती तेव्हा तुम्ही समद्यांनी मला अडवलं होतं का नाही? हां, आणि मी तुमच्या सगळ्यांचा मान ठेवला होता का नाही? आणि त्याच्यानंतरच मी तिला बाजारात उभी केली होती. माझं म्हणणं एवढंच आहे की शांती नवी समाजाच्या प्रथेप्रमाणे वागावं. समद्या प्रथेनुसार तिनं पोरीची नथ उतरवावी. त्याच्यानंतर तिला काय बी करू दे, माझं काय बी म्हणणं नाही. खरं हाय रेखाताईचं. उद्याच्याला देवीचा कोप झाला तर समजासनी भोगावं लागल. अगं शांते, तू आणि मी बी ह्याच प्रथेतून गेलोय की. उगा बाग क्या त्या प्रथेचा विरोध करायचास. अहो पोरगी आपली असेल तरच ही प्रथा लागते ना हो. आता ही पोरगी माझी नाही ना. अगं पण दत्तक तर घेतलीस ना तू, मग ती आपसुकच आपल्या समाजातली झाली की. हे बघ शांते, अशी पूर्वीपासून आलेली प्रथा मोडता येणार नाही. तेव्हा ठरलं, ज्या कोण्या पोरीला तू घेऊन आलीस रीतिरिवाजाप्रमाणे तिची नथ उतरल्याशिवाय पुढचा कार्यक्रम होणार नाही. आणि हे सगळं मान्य असेल तर समाजासमोर बोल, नाहीतर बाजारात तुला उद्यापासून धंदा करण्यासाठी बंदी करण्यात येईल. हो, मी कशाला मनाई करते. चालेल की. आणि मी कशाला समाजाच्या विरोधात जाऊ होय. चालेल, तुम्ही जसं म्हणाल तसं चालेल. ठीक आहे मग. सर, जयदीप आणि माझा डिवोर्स झाला होता. जयदीप खूप रागीट स्वभावाचा होता आणि म्हणून आमची रोज भांडणं व्हायची. म्हणूनच मी जयदीपला डिवोर्स दिला. स्वराची कस्टडी मला मिळाली म्हणून जयदीपला माझा राग होता. मग ही माहिती आमच्यापासून लपवली कशासाठी? जयदीप हा तुमचा पहिला नवरा, त्याने हे केलं असेल ही शक्यता आम्ही नाकारू शकत नाही. सर, त्या दिवशी मी खूप इमोशनल झाले होते म्हणून. तुमचा दुसरा नवरा तेजस, तो कसा आहे? त्याचं स्वराशी रिलेशन कसं आहे? तेजस खूप चांगला आहे. मी त्याला माझ्या लग्नाआधीपासून ओळखते. माझ्या डिवोर्सच्या वेळी त्यानेच मला खूप मदत केली. स्वराशी तो खूप कनेक्टेड आहे. कधी कधी तर वाटतं की स्वरा माझ्यापेक्षाही जास्त त्याच्यावरती प्रेम करते. ठीक आहे, जयदीपच्या डिटेल्स द्या. एकदा तू सापडल्यावर पुढे बघू काय करायचं. हो सर. वाटोळ होईल त्या रेखीचं. समता बसवला होता खेळ, पार इसकटून टाकला त्या रेखीने. अरे 1,20,000 रुपये देत होता एकदम. आज सगळा खर्च निघाला असता. पण नाही नाही, ती आली मेली सट्टी गई आडवी. अरे आता कवा ती पौर्णिमा यायची, कवा नथ उतरायची. आणि खर्च काय कमी असतोय होय त्याला? समजा गाव येईल आणि मजा मारून जाईल. तायडे, ती आपली प्रथा आहे ना, मग त्याला काही इलाज नाही. अरे पर मी काय म्हणतो, इसर ते समज सामनी कशापायी वाईटपणा घेतीस. गोड गोड राखी मागल्या अंगानं समज कर, काय होत नाही. अरे लय प्रयत्न केले, ती पोरगी लय आरडाओरड करती बघ. मग आणखी 2 इंजेक्शन दाब तिला, ऐकल ती. धर, समज डाउनलोड केलं यात, दाव तिला. मग कशाला नाही म्हणत नाही ती. अगं ए आय
आणि हे सगळं करायला लाज कशी वाटत नाही तुमच्या दोघांच्या जीवाला जरा बी? अंशे जास्त तोंड उचकून बोलायचं नाही सांगून ठेवते. पुढची पोरगी म्हणून तुला माफी दिलीये, कळलं? आणि तू जर जास्त शानपणा शिकवायला लागलेस ना, याद राख. चल नाही घेतून, नाही घेतून. एक जा ना. हल्ली मोठी शानपणा शिकवायला. सर तुम्ही करेक्ट शोधून काढलत. मृणाल बोलली मला की त्या जयदीपने चोराला नेली असेल. जयदीपच्या घरी पाठवलं होतं मी आमच्या माणसांना. नव्हतं त्याचं काही ठाव ठिकाण असेल तर सांगा. सर मी शोधून काढतो त्याला. कुठल्या ना कुठल्या तरी बारमध्ये सापडेलच तो. तेजस, स्वरा गायब झाली आहे ती केली आहे? नाही कळालं नाही साहेब. स्वराच्या आजोबांनी म्हणजे जयदीपच्या वडिलांनी तिच्या नावावरती प्रॉपर्टी करून ठेवली आहे म्हणे. तुम्हाला माहीतच असेल. नाही साहेब मला काहीच माहित नाहीये. कळलं काही तर आम्हालाही सांगा. हो या नजर ठेवा याच्यावर. ओके सर. आले आले. शांतीचं घर कुठलं? काय झालं साहेब? तुम्ही सेवा करून घ्यायला आलाय ना? अहो मग माझ्या घरी या की. माझ्या घरी अप्सरा आहे, अप्सरा लई छाक सेवा देईल बघा तुम्हाला. या या या. ओ साहेब. अहो तिकडं कुठं? मी आहे शांती आणि हे माझं घर. चला बरं तुम्ही चला. लक्षात ठेव हं, समाजाच्या विरोधात जाऊन काम करतेस तू. हे बरोबर नाही आहे. अगं चल हट. मला लागली शानपणा शिकवायला. हट. मी तुला सोडायची नाही, लक्षात ठेव. तेजसशी बोलल्यानंतर जयदीपवरचा संशय अजून वाढलाय. सर पण एक बाप आपल्या मुलीचं किडनॅपिंग कसं काय करू शकेल? आणि आपण क्षणभर विचारही केला की चला असं झालं असेल, पण जयदीप सारखा माणूस इतका क्लीन गुन्हा करू शकतो? काही सांगता येत नाही कोणी. माणसाचा इगो त्याच्याकडनं काही करून घेऊ शकतो. खबर लागली का त्याची? नाही सर, पण मी लवकरात लवकर जयदीपला शोधून काढी. ऐक. त्या शांतीला तर मी सोडायची नाही. माझ्यावर हात उचलते का? तुम्ही विषयच का नाही सोडत तिचा? ए भवानी, जास्त बोलायचं नाही. हा मला शिकवते. त्या शांतीला तर मी सोडायची नाही. लक्ष्मीच्या जीवावर उड्या मारते का? रेखा आणि शांतीमधली चढाओढ ही स्वरा आणि मोहिनीसाठी जीवघेणी ठरत होती. हार्मोनल इंजेक्शनचा ओव्हरडोस परीला सहन होत नव्हता. तिच्या जीवाला धोका होता. स्वराचा खरा बापही सापडत नव्हता. पोलीस जेव्हा जयदीपच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तो कित्येक दिवस घरीच आला नव्हता. पोलिसांना चौकशीमध्ये हेही लक्षात आलं की स्वराच्या आजोबांनी, जयदीपच्या वडिलांनी बरीचशी संपत्ती ही स्वराच्या नावावर करून ठेवली आहे. स्वराच्या मिसिंग होण्यामागे कदाचित हेच तर कारण नसेल ना? बोला महाराणी. बाबा तुम्ही मला प्रॉमिस केलेलं ना की आज आपण पिक्चर बघायला जाणार म्हणून. अरे सॉरी बेटा. एक काम कर, जरा आज ना मी जरा कामात अडकलोय. तू मम्मा बरोबर जा. शक्य झालं तर मी मधून जॉईन करतो. बाबा काय हो, तुम्ही नेहमी असंच करता. बेटा हे बघ, आता तू कशी माझी जी आहेस, कशी एक दीदी मिसिंग आहे. आता तिच्या आईसाठी ती त्यांची जी आहे की नाही, आम्हाला सगळ्यांना तिची काळजी वाटते. आता तू सांग, तुझ्या बाबांनी काय करायला पाहिजे? बाबा तुम्ही त्या दीदीला शोधा, आपण नंतर जाऊ फिल्मला. पण हा, जेव्हा पण जाऊ ना तेव्हा तुम्ही, मी आणि आई आपण असंच जायचं. ओके ओके, बाय. बाय. सर, जयदीप सापडला.
काय रे? अहो मी का किडनॅप करू तिला? माझे खायचे वांदे आहेत. घरच्यांनी मला हाकलून दिलंय, मला कामावरूनही काढून टाकलंय, म्हणून भिकाऱ्यासारखा फिरतोय मी. पोलिसांना बघून पळत का होतास मग? अहो त्या एका बाईला मी दारूसाठी पैसे मागायला गेलो. तिला वाटलं मी तिला छेडतोय म्हणून तिने तक्रार केली, म्हणून तुम्ही माझ्या मागे धावताल असं मला वाटलं, पण मी पळालो. स्वराच्या घरच्या आसपासचं सगळं सीसीटीव्ही फुटेज चेक करत बघा, त्याच्यात हा दिसतोय. हे जे काही तू सांगतोयस ना, त्याच्यातलं थोडं पण काही खोटं निघालं, एक एक हाड मोडीन तुझं. मी काय नाही केलं. सर, मी जयदीपकडे चौकशी केली. हे कळतंय की जयदीप खरं बोलतोय, कारण ह्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जयदीप कुठेच दिसत नाहीये. हा फक्त ही एक मुलगी दिसते स्वराबरोबर. युनिफॉर्म सेम आहे, म्हणजे मुलगी स्वराच्याच शाळेत आहे. सर, आपल्याकडे एवढंच फुटेज आहे, त्यात ही मुलगी पाठमोरी आहे, त्यामुळे तिचा चेहरा दिसत नाहीये. स्वराच्या शाळेत जाऊन शाळेत तिचे कोण फ्रेंड्स आहेत तपास करा, आणि या दोघी ज्या दिशेने चालल्या आहेत त्या रस्त्यावरती अजून सीसीटीव्ही कॅमेरा आहेत का जरा चेक करा. ओके सर. उद्याचीच पौर्णिमा आहे ना, मग होतंय समजा. पूजाचं समजा सामान तर आलंय, जेवणाची यादी बी काढली, वाजंत्री सांगायला लागतील आणि मानाच्या पुरुषाचं कापड आणायला लागल. अरे लाखाच्या वर जातंय समद. जाऊ दे, आता हार मानू नका. त्या रेखाला तिची जागा दावायची वेळ आली आता, नाहीतर समजा बाजार कब्जात घेतली. चालेल का तुला? सगळ्या डिटेल्स आणि फोटो आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये शाळेच्या बाहेर पोहोचवलं पाहिजे. हॅलो सर, स्वरा ज्या शाळेमध्ये शिकते त्या शाळेमध्ये जाऊन मी चौकशी केली तेव्हा कळलं की 2-3 मुली स्वराच्याच एरियात राहतात. मी त्यांचे फोटो आणि डिटेल्स घेतलेत. ते फुटेज जे तुम्ही आणलं होतं त्यातला फोटो काढून तो कॅमेरा जिकडे आहे त्या एरियामध्ये तपास करा. बघा स्वराबरोबर असलेली ती दुसरी मुलगी कोण आहे. ओके सर, चला. ह्या मुली आल्या होत्या का तुमच्याकडे? हो साहेब, ही मुलगी माझ्या दुकानात आली होती, मी पाहिलेच तिला. हिच्यासोबत अजून एक मुलगी होती, हिला ओळखता? ही कोण आहे? हो साहेब, ही देखील होती तिच्याबरोबर. साहेब, ह्या दोघी फार आगाऊ होत्या. ह्या जेव्हा आल्या तर मी झोपलो होतो आणि काय ते बिस्किट द्या ना 2. पैसे द्या. शाळेत हे शिकवतात का तुम्हाला? काळा आहे. ए इकडे रे, इकडे. काय साहेब? हिला ओळखतोस? होय साहेब, काय इथंच राहते ती. त्यांच्या घराला टाळा आहे. कुठे गेलेत काय माहिती? बहुतेक गावाला गेलेत. ठीक आहे, जात. फोन लागत नाहीये. हॅलो सर, आम्ही त्या मुलीच्या घरी आलो, पण तिच्या घराला टाळा आहे आणि तिच्या वडिलांना फोन पण लावला, पण फोन लागत नाहीये. संपर्क करत राहा, नाही कोणी कदाचित गावाला गेले असतील. त्यांच्या शेजाऱ्यांकडे पण चौकशी केली, त्यांचंही हेच म्हणणं आहे की बहुतेक गावी गेले असतील. हॅलो, पोलीस स्टेशन. पोलिसांच्या हाती आत्ताच एक क्लू लागला होता, ते म्हणजे स्वरासोबत परी होती, पण परीच्या घरचे गायब होते. पोलिसांना वाटत होते की परीसोबत तिच्या घरचे गावाला गेले असावेत. दुसरीकडे तादळे गावात हायवे जवळ एका लहान मुलीची डेड बॉडी सापडली होती. ही मुलगी नक्की कोण होती? शांतीच्या तावडीतून सुटलेली परी
की गायब असलेली स्वरा. अमानवी आणि कलंकित रीतीभातींच्या शृंखलेत मी अभिजित खांडकेकर आज तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. याच केसचा पुढील भाग आपण पाहणार आहोत उद्या. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.